बालविवाह करण्याला कायद्यानं बंदी जरी असली तरी अद्याप असंख्य मुलींच्या गळ्यात लहान वयातच डोरलं बांधलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 453 अल्पवयीन मातांनी मुलांना जन्म दिला असून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे, आपण पाहूया। धक्कादायक 453 अल्पवयीन मुली बनल्या आई। अल्पवयातच गळ्यात संसाराचा गाडा, शिक्षणाच्या वयात मांडीवर मुलबाळ, हातात पुस्तकाऐवजी पाळण्याची दोरी। शिक्षण घेण्याच्या वयात अल्पवयीन मुलींचं लग्न लावून दिलं जात असून तयारी नसताना लहान मुली आई बनल्या आहेत। गेल्या वर्षभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 27,467 मातांची प्रसूती झाली असून या तब्बल 453 मातांचे वय 18 वर्षही पूर्ण नसल्याने कोवळ्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडले। सरकारने अशा बालविवाहाला कडक धोरण पुन्हा एकदा अवलंबण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा ज्या भागामध्ये हे घडतं किंवा ज्या एरियामध्ये घडलं तेथील पोलीस अधिकारी असेल, त्याचा तलाठी असेल, सरपंच असेल, या सर्वांना त्या प्रकरणामध्ये जबाबदार धरून त्यांच्यावर जर काय असा वचक जर बसवला तर ते सुद्धा डोळ्यात तेल घालून अशा प्रकार घडणार नाही याच्याकडे लक्ष देतील। समाज कितीही प्रगत झाला तरी अल्पवयीन मुलींचे लग्न हात पिवळे करणे आणि लग्न लावून देत अल्पवयीन मुलीवर मोठी जबाबदारीचा भार देणे आजही सुरू आहे। खेळण्याच्या बागडण्याच्या वयात 15 ते 18 वयोगटातील मुली आई बनतात। विविध लैंगिक अत्याचारांमधून अनेक मुली कुमारी माता बनल्या आहेत, तर दुसरीकडे बालविवाह रोखणं मोठं आव्हान आहे। पैठणमध्ये 170, वैजापूरमध्ये 96, सिल्लोडमध्ये 86, छत्रपती संभाजीनगरमध्ये 35, कन्नडमध्ये 37, सोयगावमध्ये 12, गंगापूरमध्ये 4, खुलताबादमध्ये 8, फुलंब्री 5 तर एकूण 453 मुली आई बनल्या। बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनानं जनजागृती तथा बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केलाय। वर्षभरात 75 बालविवाह रोखले गेले, मात्र काही जण मुलींची विवाह करताना बाहेर कोणालाही कानोकान खबर लागू देत नाही किंवा मुलींच्या जन्मतारखेत खाडाखोड करतात। मात्र परिपक्व नसलेल्या मुलींना भविष्यात अडचणी येतात। मुलींचं वय पूर्ण नसताना 18 वर्ष पूर्ण नसताना या मुलींवर मातृत्वाची जबाबदारी आलेली आहे। म्हणजे बाहुली सोबत खेळण्याच्या वयामध्ये मुली या ठिकाणी माता बनलेल्या आहेत, त्यांना गर्भ सांभाळावा लागतोय। नक्कीच हा प्रकार धक्कादायक आहे आणि दुसरीकडे बालविवाह रोखण्यामध्ये प्रशासनाला अजूनही यश आलेलं नाहीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।